नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आरोग्य सेवक तांत्रिकचे 40 प्रश्न बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही आहे? तर तो बघा मलेरिया. मलेरिया हा जीवाणूजन्य आजार आहे. विषाणूजन्य आजार HIV, कोविड-19 आणि डेंग्यू. पुढील प्रश्न, कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? तर तो बघा RNA पासून बनलेला आहे. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावर कोणती लस आहे? तर ती आहे कोवॅक्सिन. कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी टिंब साली प्लेगच्या साथीत केला होता, तर तो 1897 साली केला. नियमित मद्यपानामुळे कोणत्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो? तर व्हिटॅमिन B चा अभाव निर्माण होतो. देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे? तर ते आहे बघा बिहार. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाबद्दल आहे? तर तो आहे वाढीव दूध उत्पादन व संकलन. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. मोडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर तो बघा D जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. कार्बनचा अणुअंक किती आहे? तर कार्बनचा अणुअंक 6 आहे. कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? तर कोरोना हा विषाणू आहे. कोवॅक्सिन ही लस कोणी तयार केली? तर ती बघा भारत बायोटेकने केली. हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे? अन्नधान्य उत्पादन याच्याशी निगडीत आहे. म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर तो आहे बघा प्रोटोझोआ. ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या थरावर असतो? तर स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे समतामंडल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोणत्या शहरात आहे? तर ती पुणे या शहरात आहे. समुद्र सपाटीपासून जसे वर जावे तसतसा हवेच्या दबावावर काय फरक पडतो? तर तो बघा कमी होत जातो. स्थायूरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर, हा थोडासा प्रश्न चुकलेला आहे. स्थायूरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे याला काय म्हणतात? तर याला म्हणतात संप्लवन. स्थायूरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे याला संप्लवन म्हणतात. भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? तर ते बघा राजेंद्र सिंग. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असते, तर ते बघा 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर असतात. म्हणजे त्वरणाचं जे एकक आहे ते मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे? तर ती आहे अमरवेल. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर ते बघा जेम्स वॅट यांनी लावला. खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणता? एकपेशीय सजीव आपला तो अमिबा. मिथेन गॅसचे रेणुसूत्र काय आहे? CH4. CH4 हे मिथेन गॅसचे रेणुसूत्र. सर्वयोग्य दाता गट रक्तगट कोणता आहे? तर तो आहे O. सर्वग्राही AB. भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? तर ती आहे नैनिताल इथे. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली आहे? तर ती आहे पोखरण येथे. वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर DNA चा. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? तर ते आहे आपले कार्बन. ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते? तर 88% तांबे आणि 12% कठीण. कधीकधी ऑप्शनवरून पण बघू शकतो आपण. कधीकधी ऑप्शनमध्ये 90% तांबे दिले असते आणि आपले 10% कथील दिलेले असते. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? तर वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक. हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती? तर 0.03. क्षयरोगाचे कारण काय असते? तर क्षयरोगाचे कारण जीवाणू.
जीवाणू असतात. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर ती मूलभूत कर्तव्ये या भागामध्ये समाविष्ट आहे आणि मूलभूत कर्तव्य आपले 51A मध्ये आहे. अंतर्वक्र भिंगाचा उपयोग कोणता दोष दूर करण्यासाठी करण्यात येतो? तर निकट दृष्टिता. खालीलपैकी कोणता आजार हा हवेद्वारे पसरत नाही? तर तो आहे बघा चिकनगुनिया. सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ती आहे धानोरा या तालुक्यात. अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? तर डायनामाइटचा शोध लावला. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो? तर तो आहे बघा 21 जून. बीज माता टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखतात? तर राहीबाई पोपरे यांना. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण आरोग्यसेवक तांत्रिकचे 40 प्रश्न बघितले आहे.